हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं? झालं का सर्वांचे जेवण चहा पाणी? तर भाऊ बहिणींना जेवण तर काय सकाळपासून केलेलं नाही. तब्येत जरा बिघडल्यासारखी झालेली आहे, त्यामुळं काय ही नाही केली, जेवण केलं नाही. काम केले सकाळपासून. मायरूचं पप्पा ही गेलं कामाला, म्हणल्यानंतर घरचं बाकीचं होतं ते काम केले. म्हणल्यावर झोपली होती, तब्येत बरी नाही म्हणल्यावर. त्यात विषय काय झाला माहिती आहे का भावा बहिणींनो? आम्ही लागलोय आमच्या मरणाने मरायला. आम्ही आमच्या मरणाने मरायला लागलो. काही लोक जे आहे ते नाही येऊन घाण कमेंट करून आम्हाला, तुम्हाला सांगते, टेन्शन देऊन जाते. ते ज्यांची लायकी आहे त्यांनी लायकीतच राहून त्यांच्या पद्धतीनं जगावं. आमची लायकी नाही, आम्ही व्हिडिओ काढतो, तुम्हाला बघू वाटलं बघा, नाही तर नका बघू. काही एखाद जर त्याच्या प्रपंचासाठी, चार पैशासाठी, काही चार प्रपंचात पैसे येतील म्हणून जर व्हिडिओ बनवत असेल तर त्याच्यात येऊन घाण कमेंट करून जायचं का? बरं, कमेंटच तुम्हाला घाण जर करायचे आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा ना. तुम्ही कोणाला करायचे तिकडं. आमची लायकी आहे का नाही लायकी, भाऊ बहीण म्हणायची लायकी आहे का नाही, तुम्ही कशाला सांगताय? ज्यांना भाऊ बहीण म्हणून म्हणलेलं, ज्यांना आवडेल त्यांना आवडेल. तुला नाही आवडत तर कशाला बघतीस ग दीपा माने? तुझी लायकी आहे ना जग दुनियात, तू तिकडे बघ. माझ्या आयडीवर येऊन तुझी कमेंट करायची काही गरज नाही. भाऊ बहिणींनो, ही मला अशीच येऊन टेन्शन देते ती म्हणून व्हिडिओ काढते. कारण कसं आहे माहिती आहे का, जे जगायचं जीवन आहे, जीवन इतकं मोठं असतं भावा बहिणीनं जगणं, की त्या जगात जगायला अशी ह्याच्यासारखी लोक भरपूर येते. ती भरपूर येऊन जातात जगू न देणारे. पण त्यांच्या सांगण्यावर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊन जर जगणं सोडायचं म्हणल्यानंतर हे काही जीवन आहे का आपलं? सांगा. माझी भावा बहिणी म्हणायची लायकी आहे का नाही लायकी तू सांगू नको. माझी लायकी मला माहिती आहे कुठवर आहे आणि कुठवर नाही, त्यामुळे मी माझ्या लायकीत राहूनच व्हिडिओ काढत असते. कळलं का? तुझ्यासारखे भुरटीने येऊन मला सांगावं हे अपेक्षित नाही मी धरत. तू काय लायकीची आहे ते तू तुझ्यापाशी राहू दे. तू तुझ्या लायकीची भरपूरच आहे ना, बिगर लायकीच्याला येऊन नको का सांगू कोण लायकीचं कोण नाही लायकीचं. ती तू कितीची लायकीची आहे ना, तू तुझ्या नातेवाईकात लायकीची असशील, तू जगदुनियात लायकीची असशील, तू नवऱ्यापाशी लायकीची असशील, तशी मी नाही लायकीची. त्यामुळे मी तुला सांगते की तू लायकीची आहे ना, तू तुझ्या लायकीने जग. आणि मला लायकी नाही, मी माझ्या लायकीनं मला जगू दे. कळलं का? सांगण्याची गरज नाही मला तू किती लायकीची आणि किती नाही. ते ज्याला लायकी नाही ती सुद्धा भाऊ बहिणी येऊन कमेंट करून जात आहे. ते घरात गुजरी खात असलं ना त्याच्या, तरी ती म्हणणार की नाही आम्ही पाक ताज हॉटेलातच जेवून आलोय असं सांगणार. कारण की जगदुनिया आहे भावा बहिणीनं, जगात तोंड लय बेकार असतं. त्यात चांगली सांगणारी कमी असतात, पण वाईट बोलणारी भरपूर लोक असते. ते एकतर इथं लागले मी माझ्या मरणाने मरायला. नवरा जातो नवऱ्याच्या कामाला, आता घर परपंचासाठी लागतंय, ती भावा बहिणीनं करतंय माणूस. हिच्यासारखी नसकी माणसं येऊन जे आम्हाला कमेंट करून जर सांगत असतील की कोण लायकीचं कोण नाही, तर ही लय अति होतंय अति. मग तुझ्याच लँग्वेजमध्ये मला पण घ्यायला येतंय. लायकीची आहे ना तू, तुझ्या लायकीत जी असलेली तुझी लँग्वेज जी आहे ना, भाषा, त्याच्यात मला पण बोलता येतं. पण मी काय करते, मी बोलत नाही. कालच्यापासून म्हणजे असं एक दोन येते त्याच्यावर हसायला बी भरपूर येते. त्या हसून असं रिप्लाय देणाऱ्या, त्यांचं दात लय असं म्हणजे बाहेर लोंबत येते, त्यामुळे ती हसून जाते. त्या हसणारी माणसं, निंदा करणारी माणसं जवळच असावी ती, ही म्हणते ती. कारण की ती लोक जर असली तर आपण आपल्या पद्धतीनं नीटनेटकं जगतो. कारण हसायला तर पाहिजे, त्यांचं दात पडूस तर हसते ती. हसा. तुम्ही हसला काय, तुम्ही वाईट बोलला काय, याचं काही फरक नाही पडत. कारण कसं आहे माहित आहे का, मी लायकीची नाही म्हणून मी तुमच्यासारख्याच्या लायकीच्या माणसांचं ऐकत नाही आणि ऐकणार पण नाही. आणि जी मला मनापासून भाऊ बहीण मानतात, भाऊ मानतात ना, भाऊ बहीण ताई मानतात,
ती तर मला मानतेलच, तुम्ही सांगायची गरजच नाही मला लायकी आहे का नाही लायकी. कारण की जीवन हे सर्वांचं असतं, जीवनात चुकाही सर्वांकडनं होत असते, त्या तुझ्याकडनं पण भरपूर अशा आणखी होतच असतेल्या. पण तू कशी आहे ना, तू येऊन इथं आमच्या आयडीवर येऊन तू साव होतीस, साव, माहिती आहे का तुला. तर असू दे, मी लायकीची आहे का नाही एवढं तरी सांगायला आली, तुझा आभार आहे. मला माहिती नव्हतं की मी विसरून गेली होती मी लायकीची नाही म्हणून. ती मला येऊन तू हुशार करून गेलीस, त्यासाठी तुझं मनापासून धन्यवाद. कसं आहे, तिथं स्वामी समर्थ आहे, तर स्वामी समर्थ सर्वांचं बघतात कोण किती लायकीचं आहे. स्वामी समर्थांनी सर्वांना तीनच गोष्टी केलेल्या आहेत त्या. एक चूक, दोन चूक, तिसरी चुकीला मापही नसते, कळलं का. तशी मी चुका करत आलेली नाही. मी बी माझ्या आता नवऱ्यापाशीच आहे. नवरा मला जीवाच्या पाडी एवढा जीव लावतो ना, त्याचं बी कारण काही तर असेल, कळलं ना. लावतो, जीव लावतो, मी त्याला जीव लावते म्हणल्यानंतर ती का नाही लावणार. लागली तू सांगायला, चुकाही सर्वांकडून होते ना, अशी पण चूक नव्हती झाली की तुम्हाला सांगायची. त्यामुळं मला मागं काय जायचं नाही भावा बहिणीनं. एकतर इथं माझ्या डोक्यात आहे सकाळपासून टेन्शन, त्या टेन्शननी पडली मी आजारी. पाऊस चालू आहे 2-3 दिवस झालं. पाऊस पडतोय रात्रीपासून भावा बहिणीनं. तसं 2-3 दिवस आबाळ येत होतं, पण रात्रीपासून पावसाने सडाका धरलाय यायचं. ही डोळा कसं झालेलं आहे तेव्हा, मस्त डोळ्यातनं पाणी गळतंय, गरम गरम. ताप बी आलाय की काय, ताप आलाय, ताप शरीरात. माझं दुखणं तर इतकं वाईट आहे ना, लय वाईट दुखणं आहे. मला दुखणं सहन होत नाही म्हणजे असं उठायला सुद्धा येत नाही. लय बेकार आहे माझ्या दुखण्याची. त्यात विषय काय झालाय की सकाळपासून आपल्या योगिता ताई रुसले त्या का काय झालंय योगिता ताईला काय माहिती. मी जेवाय बोलावती येईना त्या, चहा प्यायला बोलावती तरी येईना त्या, सतायवा लाईट आली येईना त्या, काय त्यांना झालंय काय माहिती लय. आता मी तर एका वाटाचं 2 वाट पीक केलं नाही तर भावाईनं बोलली सुद्धा नाही त्यांना काय. फक्त खायला या, जेवायला या म्हणलं तर आल्या नाही त्या, काय नाही त्या, गेल्या तिकडल्या तिकडे. तसंच काय त्यांच्या नंतर काय त्यांचा बी विचार बदलला काय माहिती. चला, जे त्याचा विचार जे त्याच्यापाशी. आता येते का ना भटक भवानी, मी लायकीची आहे म्हणून सांगायला. भटक भवानी, ये भटक भवानी, तू लायकीची आहे, तू तुझ्या लायकीत राहा. आणि आता जर तू मला कमेंट करून मला त्रास द्यायचा प्रयत्न करशील ना, तर पुढचा व्हिडिओ तुला अतिशय असा मी लायकी सोडूनच तुला ते व्हिडिओ बनवणार बघ तुझ्या इथे, कळलं का. मला म्हणली ना माझी लायकी नाही, मी लायकी सोडूनच ये. मी कसं आहे भावा बहिणीनं माहिती आहे का, मी बोलत नाही. कारण की कसं आहे, आपण बोलून ह्यांच्या नादी लागून आपल्या जीवनाची बरबादी आहे. आपण त्यांना टायमिंग द्यायचा, ती चांगल्या माणसाला टायमिंग दिलेला किती पण चांगलं, तिच्यासारख्या भरतीला टायमिंग द्यायला मला पण वेळ नाही. आता ही मला म्हणते की तुझी लायकी नाही भाऊ बहीण म्हणायची. अगं तुझी लायकी आहे भाऊ बहीण म्हणायची, माझी नाही लायकी. ज्यांना भाऊ बहीण म्हणलेलं पटतंय ती ऐकून घेतील, तुला नाही ऐकू वाटत तर तू नको ऐकू. त्यापेक्षा तू आमच्या व्हिडिओवर येऊन मला कमेंट करायला मी लायकीची आहे का नाही ती कशाला बघायला येते. लायकीच्या माणसांनी लायकीच्याच माणसांना बघावं, बिगर लायकीच्या माणसांकडे येऊ पण नाही, बघावं पण नाही. कशाला बघायचं माझ्यासारख्या लायकीला. तुझी लायकी कमी झाली तर मग तुला पण अशी लोक म्हणतीलच की तुझी लायकी नाही, आमची की आम्हाला भाऊ बहीण म्हणायची किंवा आम्हाला कोण काय म्हणायची म्हणतील का ना मला म्हणल्यावर, माझ्या नादी लागल्यावर. मग लायकीच्या माणसात जा, तिथं चांगली लायकीवानी लायकी दाखव तुझी, आणि मग तू त्यांच्यात राहा. माझ्यासारख्या बिगर लायकीच्या माणसांकडे येऊ नको तू. जी माझी भाऊ बहीण असतील ती खरी, ती मला बोलतील. जी तुझ्यासारखी अशी बिगर लायकी आमची लायकी नसणारे माणसांच्या तू नादी लागते, तशी तुझा तू टायमिंग वेस्ट करते, नको लागू नादी. आणि मी लायकीची नाही, मी तर तुझ्या लायकीची तर नादी नाहीच लागायला पाहिजे. बरोबर आहे का ना. तू लायकीची म्हणल्यावर तुझ्या कमेंटवर तू जी मला मी लायकीची नाही म्हणलं तर मला कमेंट करून तू जी मला म्हणली ना लायकीची नाही, त्याच्यावरूनच कळलं की तू किती लायकीची आहे. तर चला भाऊ बहिणींनो, कुठं या बावळबाईच्या नादी लागत बसू, दीपा माने.
दीपा माने नाव आहे तिचं. कुठं नादी लागत बसून मला माझा परपंच पडलाय. आजचा दिवस उद्या कसा घालवायचा हे पडलेला आहे. कारण की आजारी पडली त्यासाठी पैसा पाणी नवरा जाते कामाला हे आमच्या डोक्यात. आणि हे आम्हाला सांगा येतात की लायकी कुणाची लायकी नाही कुणाची. चला, लायकी नसती तर पुन्हा सगळ्यांची मनं जिंकली नसती मी, कळलं का. पुन्हा मी सर्वांची मनं जिंकली नसती, कारण की लायकी माझी नसती. तर कुठंतरी माझी पण लायकी आहे असंच मी समजते. कारण की सर्वजण तुझ्यासारखे नसते ती लायकीची. मी लायकीची नाही म्हणल्यानंतर तू लायकीची ना. तर पहा बहिणीनो, चला कुठं ह्या बाईच्या नादी लागत बसून. मला माझं पुढचंच वाढलेलं सरं नाही. बाय बाय. ते सर्वांनी काळजी. माझा एक तर चेहरा सुजलाय, गोळ्या संपल्या त्या. आता तुम्हाला सांगते ती गाडी तर नीट करायची आहे मायरूच्या पप्पाची. भरपूर खर्च आहे. बाय.